आमच्या मूर्खपणाने आमचे जीवन निराधार होते आणि आम्ही परिस्थितीच्या बंदिवासात अडकतो. परंतु देवावरील योग्य विश्वास आम्हाला प्रत्येक बंदिवासातून बाहेर काढण्यास समर्थ असतो. काय आम्ही जिवंत देवावर योग्य विश्वास ठेवलेला आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, या दिवसात आपण जुन्या करारातील दुसरे राजे या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत. आत्तापर्यंत आपण अनेक राजांची कारकीर्द पाहिली आहे. आज आपण यहुदाचा राजा आहाज, जो देवभक्त नव्हता, त्याच्या कारकिर्दीबद्दल पाहणार आहोत. त्यानंतर पुढे आपण इस्रायलचा शेवटचा राजा होशे याच्या कारकिर्दीत घडलेल्या घटना आणि अश्शूरचे आक्रमण आणि इस्रायल लोकांवर आलेली हद्दपारीची नामुष्की याबद्दल अभ्यास करणार आहोत. हे सर्व पाहत असताना आपण एका मुद्द्याचा विचार करणार आहोत, तो म्हणजे या लोकांना बंदिवासात जाण्याची वेळ का आली. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही राजाच्या दुसऱ्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि 15 अध्याय आम्ही संपवलेले आहेत. आज 16व्या अध्यायाला आम्ही सुरुवात करीत आहोत. जर आपणाला इतिहासात रुची असेल तर हा 16वा अध्याय आपणाला अधिक आवडेल. या भागातले देवाचे वचन आम्हाला आमच्या जीवनासाठी सहाय्य करणारे आहे. इस्रायलाच्या इतिहासात त्या काळात जे घडले ते आमच्याकरिता एक उदाहरण असे आहे. त्यातून आम्ही बरेच काही शिकू शकतो. वाचूया श्रोत्यांनो, राजाचे दुसरे पुस्तक 16वा अध्याय 2 आणि 3 वचने. आहाज राज्य करू लागला तेव्हा तो 20 वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेत 16 वर्षे राज्य केले. त्याचा पूर्वज दावीद याने आपला देव परमेश्वर याच्या दृष्टीने जे योग्य केले होते त्याप्रमाणे त्याने केले नाही. तो इस्रायलांच्या राजांच्या मार्गाने चालला. ज्या राष्ट्रास परमेश्वराने इस्रायल लोकांपुढून घालविले होते त्यांच्या अमंगळ आचारास अनुसरून त्याने आपल्या पुत्राचा अग्नीत होम करून त्याला अर्पिले. श्रोत्यानो, पेकहचा खून होण्यापूर्वी त्याने 20 वर्षे राज्य केले. इस्रायलातल्या पेकहच्या कारकिर्दीच्या 17व्या वर्षी आहाजाने यहुदावर राज्य करायला सुरुवात केली. आहाज अजिबातच चांगला राजा नव्हता. 16वा अध्याय 4 वचन पहा काय सांगतं. तो उच्चस्थानी पहाडांवर व प्रत्येक हिरव्या वृक्षाखाली यज्ञ करीत असे व धूप जाळीत असे. आहाज इस्रायलच्या राजांप्रमाणे वाईट मार्गाने चालला. यहुदी तर लोकांच्या देवांना, कदाचित मर्डोक किंवा बाल यांना त्याने लहान मुलांची अर्पणे केली. हे करणे माणसाच्या आध्यात्मिक मतनाचे द्योतक आहे आणि नेमके हेच आहाजाने केले. आम्हाला सांगण्यात येते श्रोत्यानो की तो उच्च स्थानावर व टेकड्यांवर सर्व हिरव्या झाडाखाली यज्ञ करीत असे व धूप जाळीत असे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आहाजाने सर्व यहुदी तर लोकांच्या देवांची, मूर्तींची पूजा केली. अर्थातच निर्माणकर्त्या परमेश्वराचा अशा प्रकारे घोर अवमान व अवज्ञा केल्याने त्याचा क्रोध मानवावर येतो, तोच आहाजावर आला. देवाचा अवमान केल्याने आहाजावर आलेले भयंकर संकट आम्ही पाहिले. या इस्रायली व यहुदी राजांच्या जीवनातल्या घटना श्रोत्यांनो आमच्यासाठी उदाहरणाप्रमाणे आहेत. या अध्ययनाद्वारे येणारे वचन देवाचे आहे. इर्मया संदेष्टाच्या पुस्तकात देवाने म्हटले, इर्मयाचे पुस्तक 23वा अध्याय आणि 29वे वचन, माझे वचन अग्नीसारखे खडकाला फोडून तुकडे तुकडे करणाऱ्या हातोड्यासारखे नव्हे काय. आमच्यातल्या वाईट गोष्टी देवाच्या वचनाच्या अग्नीने जळून जाव्यात. आमच्यातले हिणकस जळून जावे व आमच्यातले सोने अधिक शुद्ध व्हावे, हे देवाच्या वचनाचे कार्य आहे. आणि याद्वारे आपणाला अशा प्रकारचा लाभ होत आहे, म्हणून आम्ही देवाचे आभार मानूया.
श्रोत्यांना आम्ही पाहिले की आहाज खऱ्या व जिवंत देवाला सोडून मूर्तीपूजेच्या मागे लागला. 5वं वचन आम्हाला पुढे सांगतं, मग आरामाचा राजा रसीन आणि इस्रायलांचा राजा पेख बिन रमाल्या हे एरुशलेमवर चढाई करून युद्धास आले. त्यांनी आहाजास वेढा दिला, पण त्यांना त्यास जिंकता आले नाही. या घटनेविषयी यशया संदेष्टाच्या ग्रंथामध्ये अधिक सांगण्यात आले आहे. श्रोत्यांनो, हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण ह्यामध्ये येशू ख्रिस्ताच्या कुमारी मातेपासून जन्मण्याविषयी भविष्य विदित केल्या गेले आहे. जो माणूस देवाचे ऐकणार नाही त्याला म्हणजे आहाजाला यशयाने ही भविष्यवाणी दिली. त्याने आहाजाला देवावर विश्वास ठेवण्याचे आव्हान केले. श्रोत्यांनो, आजही परमेश्वर आम्हाला त्याच्याकडे वळण्याचे, ख्रिस्ताला आमचा तारणारा म्हणून स्वीकार करण्याचे आम्हाला आव्हान करीत आहे. जरी आम्ही आहाजाप्रमाणे परमेश्वराकडे पाठ फिरवून उभे आहोत, जरी आम्ही मूर्तीपूजेकडे वळलो आहोत, तरीही परमेश्वर आम्हाला वडिलांच्या मायेने बोलावित आहे. त्याने आमच्यासाठी स्वतःच्या निर्दोष, निष्कलंक व पवित्र अशा पुत्राला पाठवले. त्याने कुमारी मातेद्वारे पवित्र आत्म्याच्या योगे या जगात जन्म घेतला. त्याने स्वतःचे पवित्र व निर्दोष रक्त आमच्यासाठी सांडवले. जेव्हा आम्ही त्याच्या ह्या अप्रतिम त्यागावर विश्वास ठेवतो, त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो, त्याच वेळेस आमची पापापासून व मृत्यूपासून सुटका होते. परंतु प्रश्न हा आहे श्रोत्यांनो, की आम्ही आहाजाप्रमाणे देवाकडे पाठ फिरूनच राहणार आहोत, की देवाकडे भग्न व अनुतप्त हृदयाने, पश्चातापी अंतकरणाने वळणार आहोत. आहाजाने यशयाच्या संदेशाकडे लक्ष दिले नाही. सर्व सामर्थ्यशाली व जिवंत देवाकडे वळण्याऐवजी अश्शूराच्या मूर्तीपूजक राजाकडे मदत मागणे त्याने पसंत केले. त्यामुळे अश्शूराला त्यांच्याकडे येण्याची संधी मिळाली व सरते शेवटी अश्शूराने उत्तरेच्या राज्याला आपल्या कब्जात घेतले. 6वं वचन पुढे सांगतं, त्यावेळी आरामाचा राजा रसेन याने एलात नावाचे नगर सर करून पुन्हा आरामात सामील केले व तेथल्या यहुदी लोकांस हाकून दिले. आरामी लोक तेथे जाऊन राहिले, ते आजपर्यंत तेथेच राहत आहेत. श्रोत्यांनो, या ठिकाणी आजपर्यंत या शब्दाचा अर्थ असा की ज्या दिवशी या सर्व घटनांची नोंद झाली त्या दिवसापर्यंत. या ठिकाणी यहुदी हा शब्द पवित्र शास्त्रात पहिल्यांदा वापरण्यात आला आहे. काही लोकांना वाटतं की यहुदी फक्त यहुदाच्या वंशजांना म्हटल्या जाते, परंतु या ठिकाणी लक्षात घ्या की उत्तरेकडच्या इस्रायलच्या राज्यातील लोकांना उद्देशून हा शब्द वापरण्यात आला आहे. नंतर आपण पाहतो की याकोबाच्या सर्व 12 वंशांना यहुदी असे नाव देण्यात आले आहे. 7 आणि 8 वचने पहा, मग आहाजाने अश्शूरचा राजा तिग्लत पिलेसर यास जासुदांच्या हाती सांगून पाठवले की मी आपला सेवक, आपला मुलगा आहे, तर आता आरामाचा राजा व इस्रायलांचा राजा हे मजवर चढाई करून आले आहेत. आपण येऊन त्यांच्या हातून माझा बचाव करा. परमेश्वराच्या मंदिरात व राजवाड्याच्या भांडारात जेवढे सोने रुपे आहाजास सापडले तेवढे त्याने अश्शूरच्या राजाकडे नजराणा म्हणून पाठविले. श्रोत्यांनो, अशा प्रकारे अश्शूराच्या राज्याला लाच देण्यात आली व अश्शूराने आरामाचे दमिश्क शहर काबीज करून आहाजाला मदत करायला सुरुवात केली. आज अशा प्रकारचे अनेक लोक आम्हाला आढळतात जे आहाजाप्रमाणे वर्तणूक करतात. ते सर्व देव सोडून अयोग्य गोष्टींकडे वळतात, मदतीची अपेक्षा करतात, परंतु जिवंत देवाशिवाय मदत करणारा कोणी एक नाही म्हणून अशा लोकांची घोर निराशा होते. किती दुःखाची आणि खेदाची गोष्ट आहे श्रोत्यांनो. परमेश्वराचे नियम साधे व सक्त आहेत. स्तोत्रसंहिता 19 अध्याय 7 ते 11 वचने सांगतात की परमेश्वराचे नियमशास्त्र पूर्ण आहे, ते मनाचे पुनर्जीवन करीते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो भोळ्यास समंजस करतो. परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करीतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्राला प्रकाश देते. परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्व थैव न्याय आहेत. ते सोन्यापेक्षा 52 कशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत. ते मधापेक्षा, मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत. शिवाय त्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो, ते पाळिल्याने मोठी फलप्राप्ती होते. श्रोत्यानो, या नियमांच्या पालनाने परमेश्वराचे साह्य, त्याची कृपा, मुक्ती आणि शांती, आनंद आम्हाला प्राप्त होतो. परमेश्वर आमच्यापासून आज्ञा पालनाशिवाय काहीच मागत नाही.
मिखा संदेष्टा मिखाचे पुस्तक 6 अध्याय आणि 8 वचनात लिहितो, हे मनुष्या, बरे काय आहे? नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देव समागमे राहून नम्र भावाने चालणे, या वाचून परमेश्वर तुझजवळ काय मागतो? आज आपणापैकी कोणी परमेश्वराला सोडून दुसऱ्या कुठल्या मार्गाकडून मदतीची, मुक्तीची अपेक्षा करीत असेल तर आपण ही खात्री बाळगावी की आपणाला मदत मिळणार नाही. मिळाली तरी त्यातून बरेच गंभीर परिणाम आपणाला भोगायला मिळतील. आहाजाच्या जीवनाद्वारे आम्ही ही गोष्ट शिकतो. पुढे 16 अध्याय आणि 10 वचन सांगतं, तेव्हा अशूरचा राजा तिग्लत पिलेसर याच्या भेटीसाठी आहाज राजा दमिश्क येथे गेला. त्याने तेथील वेदी पाहून तिचा आकार व तिची घडण यांचा नमुना उरिया याजकाकडे पाठवून दिला. श्रोत्यानो, आहाजाची इच्छा होती की दमिश्कातील वेदीसारखी वेदी देवाच्या मंदिरात उभारावी. या सर्व काळात यशया त्याच्यासाठी भविष्यवाणी करीत होता व त्याच्या विरुद्धही भविष्यवाणी करीत होता. 17 वचन पुढे सांगतं, मग आहाज राजाने बैठकीवरले नक्षीकाम काढून टाकले आणि त्यावर असलेले गंगाळ काढिले आणि गंगाळ सागर पितळी बैलांवरून काढून खाली फरसबंदीवर ठेविला. या ठिकाणी आहाज जिवंत देवाविषयी व त्याच्या मंदिराविषयी अगदी टोकाचा अनादर दाखवित आहे. 18 ते 20 वचने, शब्बात दिवसासाठी जी चांदणी मंदिरात बांधली होती ती व राजास बाहेरून प्रवेश करण्यासाठी जे द्वार केले होते तेही दोन्ही अशूरच्या राजाच्या भीतीने परमेश्वराच्या मंदिरापासून वेगळी करण्यात आली. आहाजाने केलेल्या बाकीच्या गोष्टी यहुदाच्या राजाच्या बखरीत वर्णिल्या आहेत, नाहीत काय? आहाज आपल्या पितरांजवळ जाऊन निजला. त्याला दावीदपुरात त्याच्या पितरांमध्ये मूठमाती दिली. त्याचा पुत्र हिजकिया हा त्याच्या जागी राजा झाला. श्रोत्यानो, आहाजाने देवाच्या मंदिराची मोडतोड केली आणि त्यातल्या शोभेच्या ज्या वस्तू होत्या त्या सर्व त्याने त्यामधून काढून टाकल्यात. या अध्यायाचा शेवट आहाजाचा मृत्यू व त्याचा मुलगा हिजकिया याच्या कारकिर्दीच्या उल्लेखाने होतो. ही खरंच आश्चर्याची गोष्ट आहे की आहाजासारख्या देवहीन माणसाला हिजकिया सारखा पुत्र असावा. श्रोत्यानो, त्याच्याविषयी अधिक माहिती आम्हाला आता 17व्या अध्यायात पाहायला मिळते. 17व्या अध्यायाची मध्यवर्ती कल्पना आहे इस्रायलाचे बंदिवासात जाणे. इस्रायल बंदिवासात गेला याची 3 कारणे होती. त्यांचे बंदिवासात जाणे हे देवाच्या इच्छेनुसार होते. त्यापैकी पहिले कारण आम्हाला 13व्या वचनात सापडते. देवाची अवज्ञा केल्याने त्यांना बंदिवासात जावे लागले. पाणी द्या आणि
17वा अध्याय आणि 13वं वचन मी आपणाकरिता वाचत आहे. तरी परमेश्वराने सर्व संदेष्टे व द्रष्टे यांच्याद्वारे इस्रायल व यहुदा यास बजावून सांगितले होते की तुम्ही आपले वाईट मार्ग सोडून तुमच्या पूर्वजास जे सगळे धर्मशास्त्र मी विहित करून माझे सेवक संदेष्टे यांच्या हाती तुम्हाकडे पाठविले होते त्यास अनुसरून माझ्या आज्ञा व नियम पाळावे. श्रोत्यानो, त्यानंतर दुसरे कारण असे की त्यांनी देवावर अविश्वास दाखवला. 14वं वचन सांगतं, इतके असूनही ते ऐकत ना, तर त्यांच्या पूर्वजांनी आपला देव परमेश्वर याचवर विश्वास न ठेविता मानताठ केली. त्याप्रमाणे त्यांनी केले. आणि आम्हाला दिसतं 23व्या वचनात की शेवटी परमेश्वराने आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांच्याद्वारे सांगितल्याप्रमाणे इस्रायलास आपल्या दृष्टीआड केले. त्यांना स्वदेशातून काढून अशुरास नेण्यात आले. तेथेच ते आजवर राहत आहेत. तिसरे कारण म्हणजे त्यांनी देवाचा अवमान केला. इतिहासाचे दुसरे पुस्तक 36वा अध्याय 15 आणि 16 वचने सांगतात, त्यांच्या पूर्वजांचा देव मोठ्या निकडीने आपल्या दूतांच्या हस्ते त्यास आदेश पाठवी, कारण त्याची आपल्या प्रजेवर व आपल्या निवासस्थानावर करुणा होती. पण ते देवाच्या दूतांची टर उडवून त्यांची वचने तुच्छ मानित व त्याच्या संदेष्टांची निर्भत्सना करीत. शेवटी परमेश्वराचा कोप त्याच्या लोकांवर भडकला व त्यांचा बचाव करण्याचा काही उपाय राहिला नाही. परमेश्वराने इर्मयाच्या मुखाने प्रगट केलेले वचन पुरे होऊन देशात शांततेचा काळ प्राप्त व्हावा म्हणून हे सर्व घडले. देश ओस पडला होता. तोवर म्हणजे 70 वर्षे पुरी होत तोपर्यंत त्यात शांतता नांदत होती. ह्यामध्ये मी 21वं वचनसुद्धा आपणाकरिता वाचलेलं आहे. श्रोत्यांनो, अशा प्रकारे त्यांनी 490 वर्षे शब्बाताचे वर्ष पाळले नाही. या देशाची गोष्ट प्रत्येक व्यक्तीची गोष्ट आहे. आमच्यावर संकट येतात, दुःखाचे अगणित पाश असतात, असाध्य आजार आम्हाला होतात, आम्ही व्यसनाधीन होतो, आम्ही दुष्ट सवयींचे गुलाम बनतो. या सर्व प्रकारच्या बंदिवासात आज आम्ही राहत आहोत. याचे कारण श्रोत्यानो, आम्ही देवाची अवज्ञा करतो. त्याने आम्हाला दुसऱ्या आज्ञे सांगितले की तू आपणासाठी कोरीव मूर्ती करू नकोस. आम्ही कोरीव मूर्ती जरी करीत नसलो तरी आम्ही आमच्या आवडत्या वस्तू, आवडत्या व्यक्ती, आवडती गोष्ट यांच्या मूर्त्या आमच्या मनामध्ये तयार करतो. देवावर प्रीती करण्याऐवजी या सर्व गोष्टींवर आम्ही अत्यंत प्रीती करतो. तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही देवाचा अवमान करतो. देवाने पवित्र जीवन जगण्यासाठी आम्हाला या जगात आणले, परंतु त्याऐवजी आम्ही सर्व प्रकारच्या पापाच्या चिखलात खेळणे धन्य समजतो. देवाचे लोक, देवाचे प्रगटीकरण, देवाचे वचन या गोष्टी आम्हाला कितीतरी प्रकारे देवाकडे येण्याचे आव्हान करतात, आर्जव करतात, ख्रिस्ताविषयी जीव तोडून आमची आजीजी करतात. पण इस्रायलच्या ताठ मानेच्या लोकांप्रमाणे आम्ही हट्टी होतो. श्रोत्यांनो, याचा परिणाम एकच होणार आहे की या जगात आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत आम्ही कोणत्या तरी बंदिवासात राहणार आहोत. मग तो बंदिवास आजारपण, नशाबाजी, दारू, इतर व्यसने, वाईट सवयी, मानसिक छळ आणि इतर पुष्कळ गोष्टींचा असू शकतो. व मृत्यूनंतरही आम्हाला नरक यातनांचा बंदिवास असणार आहे, कारण की ख्रिस्त येशूद्वारे असणारे तारण आम्ही नाकारले आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते, प्रेषितांची कृत्ये 4 अध्याय 12व्या वचनात, तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही. श्रोत्यानो, इस्रायलच्या बाबतीत आपण पाहतो की या 17व्या अध्यायात राजघराण्याचा अगदी शेवट झाला आहे. उत्तरेकडचे 10 वंश अश्शूराने बंदिवासात नेले आहेत. 17वा अध्याय पहिली 2 वचने सांगतात, यहुदाचा राजा आहाज याच्या कारकिर्दीच्या 12व्या वर्षी होशे बिन एला हा शम्रोनात इस्रायलांवर राज्य करू लागला. त्याने 9 वर्षे राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते त्याने केले, तरी ते त्याच्यापूर्वी होऊन गेलेल्या इस्रायलांच्या राजा एवढे नव्हते. श्रोत्यानो, होशे आहाब व इस्बेल इतका दुष्ट राजा नव्हता किंवा आहाजा इतकाही वाईट नव्हता, तरी तो एक वाईट राजा होता. 3 ते 5 वचने पहा काय सांगतात. अशूरचा राजा शल्मेनसर हा त्याचवर चढाई करून आला. होशे त्याचा अंकित झाला व त्याने त्यास खंडणी दिली. अशूरच्या राजास होशेची फितुरी दिसून आली. त्याने मिसर देशाचा राजा सो याचकडे जासूस पाठवले आणि दरवर्षी जी खंडणी तो अशूरच्या राजास देत असे ती देण्याचे बंद केले. म्हणून अशूरच्या राजाने त्यास पकडून बेड्या घालून कारागृहात ठेविले. मग अशूरच्या राजाने सर्व देशावर स्वारी केली
आणि शोम्रोनात जाऊन तो 3 वर्षे वेढा घालून राहिला. श्रोत्यानो, आता आपली ओळख अश्शूराचा राजा शल्मनेसर याच्याशी होते. त्याने उत्तरेकडच्या 10 वंशांना बंदिवासात नेले व त्यांच्यावर खंडणी लादली. जेव्हा त्याला कळले की होशेने त्याच्या विरुद्ध कट केला आहे व तो त्याला खंडणी भरून देत नाही, तेव्हा काय, त्याने शोम्रोनाला वेढा दिला. अहाब राजाचा बाप ओम्री याने शोम्रोन शहर बांधले होते. अहाबाने त्या ठिकाणी राजवाडा बांधला होता. देशातल्या सर्वात सुंदर स्थानांपैकी ते एक स्थान होते. आता श्रोत्यानो, अश्शूराच्या राजाने त्याला वेढा घातला. 6वं वचन पुढे सांगतं, होशेच्या कारकिर्दीच्या 9व्या वर्षी अश्शूराच्या राजाने शोम्रोन सर केले व इस्रायल लोकांस अश्शूर देशी नेऊन हला व हाबोर येथे व गोजान नदीतीरी व मेध्यांच्या नगरातून वसविले. श्रोत्यानो, काही लोक असं म्हणतात की त्या 10 वंशांचे लोक हरून गेले आहेत. हा मानवनिर्मित सिद्धांत आहे. तो यासाठी अस्तित्वात आला की काही लोक जे स्वतःला या वंशांपैकी समजतात त्यांचा अहंकार कुरवाळला जावा. परंतु देवाचे वचन तसे सांगत नाही. उदाहरणार्थ, नवीन करारामध्ये याकोब आपल्या पत्राच्या 1 अध्यायाच्या 1 वचनात म्हणतो, 12 वंशातील पांगलेल्या लोकास. स्पष्ट आहे की 10 वंश हरवले असे याकोबाला वाटले नव्हते. काही लोक म्हणतात की जेव्हा अश्शूराच्या बंदिवासात इस्रायली लोक गेले तेव्हा ते हरवले. परंतु काही वर्षांपूर्वी जे यहुदी इस्रायल राष्ट्रात परतले त्यांच्यापैकी काही लोक या 10 वंशांपैकी आहेत हे तुम्हाला समजेल. अगदी थोडे लोक परतले. 70 लाख लोक बंदिवासात गेले आणि फक्त 65,000 लोक पॅलेस्टाईनला परतले. 7 आणि 8 वचने पुढे मी वाचत आहे. याचे कारण असे की इस्रायलाचा देव परमेश्वर याने त्यास मिसर देशाचा राजा फारो याच्या हातातून सोडून मिसर देशातून बाहेर आणले होते, तरी त्याच्या विरुद्ध त्यांनी पाप केले व अन्य देवांची पूजा केली. आणि ज्या राष्ट्रास परमेश्वराने इस्रायल लोकांपुढून घालविले होते त्यांचे नियम व इस्रायलांच्या राजांनी आचरणात आणलेले नियम यांचे त्यांनी अवलंबन केले होते. श्रोत्यानो, देवाने या लोकांच्या बाबतीत खूप संयम राखला. देशाची विभागणी झाल्यानंतर जवळजवळ 2000 वर्षे देवाने या लोकांना भरपूर वेळ व प्रत्येक संधी दिली, परंतु त्यांनी त्याचा उपयोग करून घेतला नाही. ते सतत पुन्हा मूर्तीपूजेकडे वळले, देवापासून दूर गेले. देवाचे वचन स्पष्टपणे सांगते की त्यांनी दुसऱ्या देवाची उपासना करण्याचा आग्रह धरला म्हणून ते बंदिवासात गेले. 9 आणि 10 वचने, तसेच इस्रायल लोकांनी आपला देव परमेश्वर याच्या विरुद्ध अनुचित गोष्टी गुप्तपणे केल्या. पहारेकऱ्यांचे बुरुज असोत की तटबंदीची नगरे असोत, अशा आपल्या सर्व नगरात त्यांनी उच्चस्थाने स्थापिली. त्यांनी सर्व उंच पहाडांवर व प्रत्येक हिरव्या झाडाखाली मूर्तीस्तंभ व अशेरा मूर्ती स्थापिल्या. प्रत्येक टेकडीच्या माथ्यावर व हिरव्या झाडाखाली यहुदीतर लोकांच्या देवांची पूजा चालूच राहिली. इस्रायल देश अशा प्रकारे अत्यंत घृणास्पद अनैतिकतेमध्ये चालत राहिला. नंतर 11 आणि 12 वचने पहा. आणि परमेश्वराने जी राष्ट्रे त्यांच्यापुढून घालविली होती त्यांच्याप्रमाणे त्यांनी सगळ्या उच्चस्थानी धूप जाळिला आणि परमेश्वरास संताप येईल अशा प्रकारची वाईट कर्मे केली. परमेश्वराने त्यास मूर्तीची उपासना करू नका असे सांगितले असूनही त्यांनी त्यांची उपासना केली. श्रोत्यानो, देवाने यहुदीतर लोकांना देशातून घालून दिले होते यासाठी की ते मूर्तीची पूजा करीत व अनैतिकतेने वागत असत. आपणाला असे वाटते का की परमेश्वर इस्रायलाला या गोष्टी करायला परवानगी देईल? अर्थातच नाही. त्यांनी जेव्हा हे पाप करण्याचा अतिरेक केला, देवाच्या प्रगटीकरणाला देवाच्या सेवकांना जुमानले नाही, तेव्हा देवाच्या सहनशीलतेचा अंत झाला व या ताठ मानेच्या लोकांना शुद्धीवर आणण्यासाठी देवाने त्यांना अश्शूराच्या ताब्यात दिले. अश्शूराने त्यांना बंदिवासात नेले. 13वं वचन आम्हाला सांगतं, तरी परमेश्वराने सर्व संदेष्टे व द्रष्टे यांच्याद्वारे इस्रायल व यहुदा यास बजावून सांगितले होते की तुम्ही आपले वाईट मार्ग सोडून तुमच्या पूर्वजास जे सगळे धर्मशास्त्र मी विहित करून माझे सेवक संदेष्टे यांच्या हाती तुम्हाकडे पाठविले होते त्यास अनुसरून माझ्या आज्ञा व नियम पाळावे. श्रोत्यानो, इस्रायलच्या उत्तरेकडच्या राज्याकरिता देवाने अहिजा, एलिया, मिखाया, अलिशा, योना, आमोस व होशे यासारखे भविष्यवादी पाठवलेत आणि दक्षिणेकडच्या राज्यासाठी शमिया, योएल, यशिया व मिखा यासारखे संदेष्टे पाठवले. त्यानंतरच्या काळात तो नहूम, हबक्कूक, सफन्या, इर्मया या संदेष्टांना पाठविणार होता.
यापैकी प्रत्येक भविष्यवाद्याने दोन्ही राज्यातील लोकांना जर ते आपले दुष्ट मार्ग सोडून परमेश्वराकडे वळले नाहीत तर होणाऱ्या गंभीर परिणामांची सूचना दिली. श्रोत्यानो, आज सुद्धा तो आपल्या वचनाच्याद्वारे आम्हातील प्रत्येकाला सतर्क करीत आहे. परंतु जर आम्ही पश्चाताप करणार नाही, वाईट मार्गापासून परत फिरणार नाही, पापी जीवनातून निघून येशू ख्रिस्ताला आपलं जीवन समर्पित करणार नाही, तर आम्हाला सुद्धा भयंकर असे गंभीर परिणाम भोगावे लागतील. ह्या विषयात परमेश्वर आपले मार्गदर्शन करो आणि आपणा सर्वांना आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आज आपण 3 कारणे पाहिली ज्याद्वारे सर्वसमर्थ देवाचा कोप इस्रायल लोकांवर आला. ती कारणे म्हणजे आज्ञा व नियम न पाळणे, देवावर अविश्वास दाखविणे आणि देवाचा अपमान करणे. होय प्रियानो, जर आम्ही निर्माणकर्त्याचा घोर अपमान करतो, त्याची अवज्ञा करतो, त्यामुळे आम्ही आमच्यावर देवाचा क्रोध ओढवतो आणि याच कारणांमुळे इस्रायलांना बंदिवासात जावे लागले. काय आम्ही वरील 3 कारणांनी देवाला क्रोधित करतो काय? प्रियानो, देवाची इच्छा आहे की आम्ही पवित्र जीवन जगावे, आम्ही पापात अडकू नये. आज आपण विचार करू की काय आम्ही बंदिवासात आहोत? आमची वाईट सवय, देवाविरुद्ध जाण्याची वृत्ती, स्वार्थीपणा अशा बंदिवासात आहोत काय? स्वतःचे परीक्षण करा आणि बाहेर पडा. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. आज तू आम्हाला दाखवून दिलेला आहे की आम्ही कशा प्रकारे तुझ्या विरुद्ध कृत्य करून आम्ही तुझा क्रोध, तुझा कोप आमच्यावर ओढवतो. होय प्रभूजी, अशी कारणं जर आमच्यामध्ये असतील तर आमची विनंती आहे, या सर्वांपासून बापा तू आम्हाला दूर कर. आणि प्रभूजी, आम्ही खऱ्या अर्थानं तुझी लेकरं या नात्यानं तुझ्या चरणांपाशी यावं आणि बापा तुझ्याद्वारे आशीर्वादित बनावं. होय प्रभू परमेश्वर दे बापा, आम्ही तुझी लेकरं आहोत हे आम्ही देखील कदापि विसरू नये. म्हणून बापा तुझी कृपा आमच्यासाठी विपुल अशी कर. आत्तापर्यंत तू आम्हाला सांभाळलंस, आमची काळजी घेतलीस, याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. देवाचे भय धरा व त्याच्या आज्ञा पाळा. प्रभू आपणास सहाय्य करो.